नमस्कार, वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिंपल अँड इझी। दिवाळीपूर्वीच या रूममध्ये थोडेफार चेंजेस करावे असं माझ्या मनात होतं, पण ते शक्य झालं नाही। परंतु आता करेक्ट टाईम आहे, कारण 14 नोव्हेंबरला चिल्ड्रन्स डे आहे। त्यानिमित्त मी माझ्या मुलीला एक छोटंसं सरप्राईज देणार आहे। मी काय करणार आहे ते तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहे, जेणेकरून माझ्या साध्या आणि सोप्या होम डेकोर आयडिया तुम्हाला सुद्धा उपयोगी पडतील, तुम्ही सुद्धा ट्राय कराल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तिला मी दिलेलं सरप्राईज आवडते का ते सुद्धा पाहूया। सो लेट्स गेट स्टार्टेड। 1.5 वर्षापूर्वी जेव्हा मी पहिल्यांदाच बेडरूमचं मेकओव्हर केलं, तेव्हा इथे स्टिकर लावले होते आणि आता कालांतराने ती भिंतसुद्धा खराब झाली, तर ते स्टिकर संपूर्ण काढून ही भिंत रंगवून घेतलेली आहे। या चेस्ट ऑफ ड्रॉवरवर सुद्धा थोडंसं मी डेकोरेशन केलं होतं। इथे स्पीकरसुद्धा होता, तर तो सकाळीच काढून लॉफ्टमध्ये ठेवला आणि डीप क्लिनिंग केली। त्यामुळे वरील भागावर धूळ उडली आहे, तर इथे मी नॅपकिनने हा वरील भाग पुसून घेत आहे। क्लिनिंग कंप्लीट झालेली आहे, तर आता मी बेडरूमचं मेकओव्हर करणार आहे। मी बेडरूम मेकओव्हर करताना फॅन्सी वस्तू किंवा खेळण्यांचा उपयोग करणार नाही। वाढत्या वयानुसार तिला काय उपयोगी पडणार आहे किंवा तिच्यामध्ये कशी इम्प्रूव्हमेंट होईल याचा विचार करूनच आज मी इथे मेकओव्हर करणार आहे। तर जी भिंत रंगवली आहे त्या भिंतीला लावण्यासाठी मी एक वॉल स्टिकर मागवलं आहे। अगदी साधी डिझाईन आहे, फुलपाखराची डिझाईन आहे आणि एका बाजूला भरपूर मोटिवेशनल कोट्स आहेत। आता तिला थोडंफार वाचायला येते, तर ती रोज हे मोटिवेशनल कोट्स वाचत जाईल आणि त्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल। आणि लहान मुलंच नाही, तर आपण सुद्धा असे मोटिवेशनल कोट्स डेली वाचून आपल्याला सुद्धा तेवढीच छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आहे। अँड इट्स डन। अगदी 5 मिनिटात लावून झालेलं आहे। खूप सुंदर दिसते, परंतु मी जे काही इथे कर्टन्स लावले होते ते लांबीला खूप आहेत, त्याच्यामुळे हे कर्टन्स मी आता चेंज करणार आहे। आणि त्या वॉल स्टिकरला मॅच होतील असे माझ्याकडे पिंक कलरचे कर्टन्स आहेत, तेच मी आता इथे लावून घेत आहे। हे कर्टन्ससुद्धा मी घरीच स्टिच केले आहेत। तुम्हाला जर त्याचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही नक्की पहा। छोटीशी गोष्ट चेंज केल्याने सुद्धा किती फरक जाणवतो ना। मी फक्त इथे कर्टन्स चेंज केले आणि पहा, अधिकच आता सुंदर दिसायला लागलं आहे। आणि मी फारच उत्सुक आहे की तिची रिॲक्शन काय असणार आहे, तिला मी हे केलेलं मेकओव्हर आवडणार आहे का। तर चला आता पुढे मी काय करणार आहे ते पाहूया। तर माझ्याकडे ही एक अशी हार्ड शीट आहे। आपण जेव्हा केक आणतो ना, तेव्हा त्याच्याखाली असा हा एक बेस असतो, तर तो मी टाकून न देता नेहमीच वॉश आणि ड्राय करून ठेवून देते। कधी डेकोरेशन करायचं असेल तर आपल्याला ते नक्कीच उपयोगी पडतं। त्यासोबत लागणार आहे ऑलफिक्स ग्लू, लाकडी चिमटा, जो की स्टेशनरीच्या दुकानात सहज अवेलेबल असतो। आणि ही व्हाईट कलरची रश्शी आहे, ती सुद्धा स्टेशनरीच्या दुकानात किंवा मार्केटमध्ये सहज उपलब्ध असते। तर आता मी ही व्हाईट रश्शी ऑल फिक्स ग्लूच्या साहाय्याने या सर्कलच्या कॉर्नरला स्टिक करणार आहे। रश्शी मी सर्कलला अशा पद्धतीने स्टिक केलेली आहे की वरील थोडासा भाग खुला ठेवला आहे आणि रश्शीसुद्धा थोडीशी जास्त घेतली आहे, जेणेकरून वरती नॉट बांधता येईल। आणि हां, मी सांगितलंच नाही की मी काय बनवत आहे, तर मी एक वेगळ्या प्रकारची फोटो फ्रेम बनवत आहे।
तिच्या लहानपणीच्या आठवणी आम्हाला आणि तिलासुद्धा फोटोच्या माध्यमातून रोज पाहायला मिळतील. आणि हे चिल्ड्रन्स डे निमित्त माझ्याकडून तिला खास गिफ्ट असणार आहे. मी हे स्वतःच्या हाताने बनवलं आहे, तर मला तर खूपच आनंद होतो. पण मी अशा ज्या काही DIY वस्तू बनवते, तर तिलासुद्धा त्या खूपच आवडतात. याआधीसुद्धा मी युनिक अशी फोटो फ्रेम केली होती. मी इथे बाजूला त्याचा फोटो दाखवते, पण तुम्हाला जर त्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल, तर त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि आपली युनिक अशी फोटो फ्रेम रेडी आहे. तुम्ही बाजूला पाहत असाल तर छोटी फोटो फ्रेमसुद्धा मी बनवली आहे. माझ्याकडे पेस्ट्रीचं बेस होता, तर तोसुद्धा मी ठेवला होता आणि त्यापासून मी ती छोटी फ्रेम तयार केली आहे. आणि माझ्याकडे असे मी छोट्या साईजचे फोटो काढून आणले होते. तर जेव्हा मला वाटेल तेव्हा मी आलटून-पलटून किंवा तिला वेगळा कुठला फोटो लावायचा असेल, तर ती काढून दुसरासुद्धा तिथे लावू शकते. तर तुम्हाला या फोटो फ्रेमची आयडिया आवडली का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुमच्याकडे लाकडी चिमटा नसेल, तर तुम्ही फोटो पेपर टेपने सुद्धा स्टिक करू शकता. तुम्ही पाहू शकता की छोटा फोटो मी पेपर टेपने स्टिक केलेला आहे. वॉल डेकोरेशन झालेलं आहे आणि आता मी चेस्ट ऑफ ड्रॉवरवर जी थोडीशी स्पेस आहे, ती जागा ऑर्गनाइज करणार आहे. तर माझ्याकडे हे एक बुक होल्डर आहे, जे की मी घरीच DIY केलं आहे. त्यामध्ये मी गोष्टींची पुस्तकं ठेवते. तर मी साध्या पद्धतीनं हे ठेवलं होतं, तर ते अजून छान दिसण्यासाठी माझ्याकडे असा एक रॅपिंग पेपर आहे, जे की स्टेशनरीच्या दुकानात 10-15 रुपयाला मिळतात. ते मी ह्याला स्टिक करून घेणार आहे. माझं काम लवकर व्हावं त्यासाठी मी ही छोटीशी हेल्प घेतली आहे. तर तोपर्यंत आपण हा भाग ऑर्गनाइज करूया. तर त्यासाठी मी एक ट्रे घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी स्पीकर ठेवणार आहे. आमच्याकडे ब्लूटूथ स्पीकर आहे, तर तोच मी इथे अरेंज करत आहे. आणि स्पीकरला लागणाऱ्या काही वायर्स किंवा मोबाईलचे काही चार्जरच्या वायर आहेत, त्यासुद्धा मी यामध्ये ठेवत असते. हा बाऊल हाईड करण्यासाठी यापुढे मी एक फुलदाणी ठेवणार आहे. मी होम डेकॉर रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी घरीच DIY करत असते. म्हणजे हे प्लांट होल्डर म्हणू नका, बुक होल्डर, हा ट्रे, हे सगळं मी घरीच बनवलं आहे. तर सर्वांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. मी हा भाग अरेंज करेपर्यंत बुक होल्डरला वॉलपेपर स्टिकसुद्धा झालेला आहे आणि पहा किती छान दिसत आहे. एक नवीन लूक त्याला मिळाला आहे. आणि यामध्ये मी सर्व तिची गोष्टींची पुस्तकं अरेंज करणार आहे. गेल्या 4-5 महिन्यापासून तिला थोडं थोडं वाचायला येत आहे. मराठीसुद्धा वाचायला येत आहे आणि इंग्रजी तर वाचतच आहे. तर मग मी दर महिन्याला असे एक एक गोष्टींची पुस्तकं घेते. हा मॅजिक पॉट आहे, त्यानंतर चंपक, तसेच दिवाळीमध्ये मी तिला किशोर अंक म्हणून सुद्धा पुस्तक घेतलेलं आहे. तिलासुद्धा वाचायला मज्जा येते. त्यामध्ये काही ॲक्टिव्हिटी असतात, त्यासुद्धा करायला मज्जा येते. आणि हा उत्साह असाच टिकून राहावा म्हणून मी इथे अशी अरेंजमेंट केली आहे, जेणेकरून तिला डोळ्यासमोर राहावं आणि ठेवायला आणि घ्यायलासुद्धा सोपं व्हावं, म्हणून मी हा इथे बुक होल्डर ठेवलेला आहे. आणि इथे मी पेन होल्डर अरेंज करत आहे. सुरुवातीला मी या छोट्याशा हंड्यामध्ये सर्व पेन अरेंज करत होती, परंतु ते आता छोटं पडते म्हणून कॉफी मगचा ॲज अ पेन होल्डर म्हणून मी उपयोग करत आहे. आणि ते दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे. आणि फायनली बेडरूमचं मेकओव्हर कंप्लीट झालेलं आहे आणि आता आपण तिची रिॲक्शन पाहूया. तर माझ्या मुलीला चिल्ड्रन्स डे स्पेशल दिलेलं हे सरप्राईज खूपच आवडलं. तिने खूप एन्जॉय केलं. तुम्हाला मी हे बेडरूमचं मेकओव्हर केलेलं आवडलं का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.